नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर ताण घालवण्यासाठी किंवा निदान कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आपण पाहिलं. पण कधी कधी हे सगळं करूनही नाही करतायत स्ट्रेस हँडल, जातात हातपाय गळून, तेव्हा कुणाची तरी मदत जरूर घ्या. लाजू किंवा संकोचू नका. आता मदत कधी घ्यायची? तर खूप ताण येत असेल तर मदत घ्यावी. म्हणजेच ताणाची इंटेन्सिटी, तीव्रता ही जर खूप असेल तर मदत घ्यावी. 2, सतत ताण येत असेल, वारंवार ताण येत असेल, म्हणजेच ताण येण्याची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर मदत घ्यावी. किंवा 3, खूप काळापासून जर तुम्ही तणावातच असाल, म्हणजेच तणावाचं जे ड्युरेशन आहे ते जर खूप असेल तरीसुद्धा तुम्ही मदत घ्यावी. मदत घ्या, पण डिटॅच्ड व्यक्तीची मदत घ्या. तुम्हाला तणावात बघून सुद्धा जी व्यक्ती शांत राहून विचार करू शकेल अशा व्यक्तीची मदत घ्यावी. नाहीतर होतं असं की आपण ज्यांच्याकडे मदत मागायला जातो त्यांना आपल्याहून अधिक ताण येतं आणि त्याची परिणिती शेवटी आपलाच ताण वाढण्यात होते. कुटुंबातील एखादी व्यक्ती, कलीग, मित्र, कुणीही जो शांत राहून विचार करू शकेल अशी कुणीही व्यक्ती, अशा कुणाही व्यक्तीकडून तुम्ही मदत घ्यावी. पण अशी कुणी व्यक्ती जर तुम्हाला जवळ नाही मिळाली तर काउन्सिलरकडे जा. जनरली लोक काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट, सायकायट्रिस्ट हे सगळे शब्द समानार्थी म्हणूनच वापरतात, पण तसं नाही आहे. काउन्सिलर्स जे आहेत ते दैनंदिन ताण कमी करण्यासाठी समुपदेशन करतात. नात्यांमधला तणाव, कामासंबंधीचा तणाव या संदर्भात ते समुपदेशन करतात. पण वर्तनातल्या गंभीर समस्या, ॲबनॉर्मॅलिटीज यासाठी ते मदत नाही करू शकत. ते औषधंसुद्धा नाही देऊ शकत. ताण कमी करण्यासाठी आणि वर्तन सुधारण्यासाठी हे काही टिप्स आणि टेक्निक्स जरूर सांगतात. आता दुसरे असतात ते सायकोलॉजिस्ट. हे MA किंवा MSc सायकोलॉजी झालेले लोक असतात. हे सुद्धा काउन्सिलिंग करतात, पण व्यसनं, वर्तनातल्या गंभीर समस्या, ॲबनॉर्मॅलिटीज अशा ज्या केसेस आहेत त्या हे लोक हँडल करतात. आता हे लोकसुद्धा औषधं नाही देऊ शकत. हे वेगवेगळ्या थेरपीज वापरून तुम्हाला ट्रीटमेंट देतात. आणि 3rd, सायकायट्रिस्ट हे डॉक्टर असतात आणि अर्थातच ते औषधं देऊ शकतात. गंभीर मानसिक समस्यांच्या बाबतीत यांची मदत घेतलेली चांगली. तर आज ताणाचं काम तमाम ही जी आपली सिरीज आहे ती संपली. आपण ताण कमी करण्यासाठी खालील टेक्निक्स पाहिली. तेव्हा या सगळ्या टेक्निक्सचा वापर आपला ताण कमी करण्यासाठी जरूर करा. आजपासून आपल्या मनाच्या दारावर ही पाटी लावून टाका बरं. मी माझ्या घराच्या दारावर ही पाटी लावलेली आहे. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.